यस विनंती असेल ठाणेवाडी या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे। 4 षटकांचा सामना असेल। सलामीची जोडी दाखल झाली आहे आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी या टीमकडून अण्णासाहेब आणि राधे। क्या बात है। भगवा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय विकासजी बारसकर साहेब आणि आदरणीय अरुणजी आयरे साहेबांच्या माध्यमातून भगवा चषक, अनिल आयरे साहेबांच्या माध्यमातून भगवा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। वन डे फिनिश ही स्पर्धा आहे। पावसाळी क्रिकेट आपण अनुभवतोय ऐतिहासिक या किंग्स मैदानावरती। गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये। गोलंदाज अक्षय, पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला। अपघात निश्चित आहे। फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन। राधे 0 वरती बाद। मॅच तालमेल कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये आणि त्यामुळेच फलंदाज झालाय बाद। न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी। विजय ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये खेळतायत। मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत डीप मध्ये आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, बॅकअप चांगला आहे आणि या 2 धावांनी श्री गणेशा होतोय। ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। स्वतः फाउंडर रोशनजी फराड, सागरजी फराड यांची ही वाहिनी आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट। अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी। चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय। येतोय डॉट बॉल। ॲक्शन रिप्ले आपण पाहूया। अतिरिक्त बाउन्स उचली घेतली या चेंडूने। पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आणि चेंडू जागेवरती थांबलेला आहे। हे वैशिष्ट्य आहे कारण गवत भरपूर आहे आणि जर चेंडू सापडला नाही तर तुम्ही 4 धावा धावून पूर्ण करू शकता। मुन्ना पठाण सर आणि अमित डांगरे सर। लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि त्याच्यावरती एक धाव मिळते। बॅकअप खूप चांगला आहे। बॅकअपसाठी फिल्डर आले होते आणि या धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत। मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। धावसंख्या 5। फुल टॉस चेंडू आहे। झेलची शक्यता सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय। फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन। लागतोय हा दुसरा धक्का। फुल टॉस चेंडू होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट किपरने काय अप्रतिम झेल ट्रिपलाय आणि कॅमेरा वर्क आपण पाहतोय। आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत ओमसाई MTC लाईव्हचे संस्कार पपलू या नावाने सुपरजित आहेत संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये। ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून मला आठवते की सागर फराड यांना मॅन ऑफ द सिरीजची सायकल मिळाली होती, स्पोर्ट्स सायकल, आणि ती त्यांनी पपलूला दिली होती। या सीझनमध्ये त्यांनी बाईक देखील पटकावली सागर फराड यांनी।
यावर्षी नक्कीच फार कमी वयामध्ये आणि फार कमी काळामध्ये नक्कीच आमचे पपलूने खूप मोठी उंच भरारी घेतली, कारण की रतनभाऊ पाटील चषक देखील त्यांनी कव्हर केलं होतं ॲज अ कॅमेरामन म्हणून. शिवाजी आहेत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त खेळाडू ठाणेवाडी संघाला विनंती असेल तर आपण पाठवा, प्रेक्षक देखील चालेल. ऑन साइडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, भगवा चौकार. धावसंख्या इन डबल फिगर मध्ये 10. चांगली बॅटिंग करते अण्णा. अण्णा आणि विनोदला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये 50+ धावा बनवावे लागतील. शिवाजी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर आहे, बॅक टू द बॉलर खेळतायत आणि इथे हा डॉट बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता शिवाजी यांचा, परंतु मोह आवरलाय. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलेत. आतापर्यंत 3 वाईट चेंडू आपण पाहिलेत या षटकामध्ये. शिवाजी थोडासा लाईन आणि लेनपासून भरकट असताना, आणि पाहिलं गेलं तर एक चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल, परंतु समोर अण्णा आहे जो सलामीला आला बॅटिंग करण्यासाठी. नो चेंडू घोषित केला आहे. 3 वाईट बॉल आणि त्यानंतर येतोय हा नो चेंडू. इट्स अ बीमर. नो +1. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. नक्कीच बीमर चेंडू ज्याला क्रिकेटमध्ये घातकी चेंडू देखील म्हटलं जातं, आणि तो बीमर चेंडू आपण पाहिला आहे. फ्री हिट आहे. फायदा घ्यावा लागेल विनोदला. फ्री हिट आहे. फुलटॉस होता, त्याच्यावरती फायदा घेऊ शकला नाहीये, आणि एक धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल 15. प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये, आणि आलाय हा डॉट बॉल. शिवाजी चांगलं कमबॅक करतायत, कारण की 3 वाईट चेंडू, त्यानंतर एक बीमर, आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत शिवाजी राईट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि व्हेरिएशन आपण पाहिलं. चेंज ऑफ पेस. नक्कीच स्लोअर वन हा चेंडू आपण पाहिला आणि पूर्णपणे बीट केला आहे या चेंडूवरती शिवाजीने. स्ट्रायकिंगला फलंदाज अण्णा आहेत, संघर्ष करतायत या इनिंगमध्ये. 10 चेंडू आणि 10 धावा फक्त आलेत अण्णाच्या बॅटमधून, आणि येथे पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 15. अण्णासाहेब खेळतायत 11 चेंडू आणि वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतात विनोद खेळतायत 1 चेंडू आणि 1 या धावसंख्येवरती. तर यापुढील सामना असेल नवनिर्माण अनुस्कुरा आणि SCS पंधेरेवाडी या 2 टीममध्ये सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. धावसंख्या 15. अमोल येत आहेत, नवीन गोलंदाज.
ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही आहेत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 15 आहे. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे या सामन्यामध्ये आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी या टीमचा. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत. अमोलने देखील सुरुवात खूप चांगली केली आहे या षटकाची. बॅक टू बॅक आले 2 चेंडू डॉट. मोठी फटकी खेळावी लागतील, गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. विकेट किपर बीट झालेत. लॉंग स्टॉपला बाबासाहेब आलेकर आहेत आणि पंचांचा इशारा नो बॉलचा येतो आहे. यस, वादग्रस्त शैली आहे आणि एकूण धाव मिळतील या चेंडूवरती 4. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. थ्रो गोलंदाजी आढळली आहे. धावसंख्या 19. 22ची 1 रन ना आणि 3 पेनल्टीच्या, एकूण 4 धावा असतील. क्या बात आहे. बाबासाहेब आलेकर येत आहेत, आधारस्तंभ आहेत आणि ते येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. फ्री हिट होता आणि फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये. मिळेल 1च धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. राईट मोर द विकेटने बाबासाहेब आलेकर. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि धावाची संधी देखील आहे. सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतील. मिळते 1 धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. मोठी फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी या टीमला. अण्णासाहेब ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतो आहे आणि आक्षेप घेतलाय पुन्हा एकदा बाबासाहेब आलेकर यांच्या गोलंदाजीवरती. एकूण धावा असतील 4 पुन्हा एकदा या चेंडूवरती आणि धावसंख्या 25 आहे. पावसाचं आगमन देखील होत आहे आणि चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल या इनिंगमध्ये. धावसंख्या 25 आहे. चला आपण टॉस देखील करणार आहोत या पुढीलच्या सामन्याचा. नवनिर्माण क्रिकेट संघ अनुस्कुरा आणि त्यांना फाईट करेल SCS. SCS पंधरेवाडी आणि नवनिर्माण अनुस्कुरा. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या संदीप गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आणि गॅपमध्ये खेळताय. क्षेत्ररक्षक येतील डीपमधून आणि या चेंडूवरती मिळत आहेत एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 27. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 28. बॅकफूडला गेले, स्क्वेअर कट करतायत. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती आणि तोपर्यंत या मिळत आहेत धावा 2 या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30.
भगवा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय विकासजी बारसकर साहेब आणि आदरणीय श्री अनिलजी आयरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पुल करतायत, डीपमध्ये फिल्डर नाही आहेत आणि चेंडूवरती येथील फिल्डर तोपर्यंत या 2 धावा सहज पूर्ण करतायत. धावसंख्या 2ने पुढे जाईल 32. आकाश आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा या इनिंगमध्ये हा तिसरा गोलंदाज आहे जो शैलीने नक्कीच बॅन होतोय. चला, चेंडू सापडत नाहीये तर 4 धावा तुम्ही पूर्ण करू शकता. यस, फायनली सापडलेला आहे. एकूण 7 धावा असतील या चेंडूवरती आणि गोलंदाज देखील ब्लॅक लिस्ट असेल या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 39, 39 धावा धावफलकावरती. आता ही तारेवरची कसरत करावी लागेल ठाणेवाडी या टीमला. याच्यावरती आत्मपरीक्षण करावं लागेल की जे 4 गोलंदाज आहेत कमीत कमी ते प्लेन गोलंदाज तुम्हाला या पुढीलच्या स्पर्धेमध्ये नक्कीच कशी निर्माण करता येतील हा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. कारण की जरी सीझनची ही पहिली स्पर्धा असेल त्यानंतर संपूर्ण टेनिसचा हंगाम बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला 4 प्लेन गोलंदाज हे तयार करावे लागतील. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. धावसंख्या राहुल आहेत नवीन गोलंदाज. धावसंख्या 40. आणि पुल करण्याचा प्रयत्न होता. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 40. अंतिम षटक सुरू आहे. शेवटचं षटक सुरू आहे. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी होते. अण्णा थोडेसे संघर्ष करतायत. 15 चेंडू आणि फक्त 13 धाव बनवल्यात. नक्कीच ज्या 9 चेंडू फेकले त्याच्यात धावा नक्कीच कामी आलेल्या आहेत या इनिंगमध्ये. कारण की धावसंख्या 40 आहे. 22 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आहेत. वाईट बॉल, नो बॉल, पॅनल्टीच्या स्वरूपात एकूण 22 धावा. आता चेंडू सापडत नाहीये. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. फिल्डर तिथे जागेवरती, त्यांचं लक्ष नव्हतं आणि बघा जिथे 1 धाव होती तिथे मात्र मिळतील चेंडूवरती 4 धावा. चला, सापडत नसेल तर नवीन चेंडू घ्या. 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या 44. 44 धावा. चला, विनंती असेल नवनिर्माण, अनुस्कुरा आणि SCS पंधेरेवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असेल. आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. श 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती.
परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 52. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धाव धावफलकावरती आहेत आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी या टीम समोर 53 धावांचं लक्ष्य आहे. खूप चांगलं कमबॅक झालं आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी या टीमचं. चला विनंती असेल नवनिर्माण अनुस्कुरा आणि SCS पंधेरेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या. चषक सुरू आहे आणि खूप चांगलं संगीत आपण ऐकलं. 53 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये 4 षटकांमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती अण्णासाहेब आणि स्ट्राईक इनला फलंदाज अक्षय आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय नवीन फलंदाज आपण पाहतो. नॉन स्ट्राईक इनला आहे शिवाजी. चेंडू आहे मिस्टामिंग स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेत आणि सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. खूप चांगलं आणि सुंदर संगीत आपण पाहतोय डीजे मास्टर करणच्या माध्यमातून. धावसंख्या 4. सुरुवात दमदार झाली आहे या इनिंगची कारण की 53 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये आणि सीमा रेषेच्या बाहेर +6 फेकी ॲक्शन नो बॉल. एकूण धाव मिळतील या चेंडूवरती 9 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 13.
धावसंख्या आहे 13 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नवीन गोलंदाज रुपेश, बॉलर नेम शुभम येत आहेत आणि फ्री हिट आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सिक्सर किंग अक्षय ऑन स्ट्राईक. चला सामना सुरू करायचा आहे, कारण की एकूण 15 सामने खेळवायचे आहेत संपूर्ण या दिवसभरामध्ये. त्यामुळे विनंती असणार आहे जास्त वेळ घेऊ नका, सामन्याचं रिदम आपण तोडू नका. फ्री हिटचा इशारा येतोय मुन्ना पठाण सरांचा. फ्री हिटवरती फायदा घेऊ शकला नाहीये. इथे डॉट बॉल. धावसंख्या 13. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 53 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आणि सुरुवात दमदार झाली आहे. एक षटकार एक चौकार आलाय अक्षयच्या बॅटमधून. डान्सिंग डाऊन द विकेट. कीपर बीट झालेत, बॅट्समन देखील बीट झाले होते. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि एकच धाव मिळते 22च्या स्वरूपात. धावसंख्या 1ने पुढे जाईल 14. धावसंख्या 14 आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावांन. धावसंख्या 1ने पुढे जाईल 15 धावा. सुरुवात दमदार झाली. फ्लँग स्टार्ट केलंय. स्वप्नवत सुरुवात. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात झाली आहे आणि ठोकलाय. हा षटकार येतोय फलंदाज शिवाजीच्या बॅटमधून. सोमत. धावसंख्या 21. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 53 धावा बनवायचे आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये सामना खुला गेलाय. पुल करण्याचा प्रयत्न आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 23 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 30ची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शुभम राईट आर्म ओव्हर द विकेटने. लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल. चुकीची लाईन आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन संघांमध्ये. लॉंग ऑफ द डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 25 धावा. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू शिल्लक. 28ची गरज या मॅचमध्ये. 18 चेंडू 28 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज विजय आहेत आणि पहिला चेंडू डॉट आलाय. ऑन साईडला खेळतायत. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग गेली आहे. लॉंग ऑन सीमारेषे लगत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 26. अजूनही 27 बनवायचे आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा विकेट किपरने केली चूक आणि त्याच्यावरती 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या
27. अर्धा पल्ला पूर्ण केला, अजूनही 26 धाव बनवायच्या आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रिमझिम पाऊस देखील सुरू आहे. आज सुपर संडे, सुपर धमाका. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. जिंकण्यासाठी 20 ची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, आलाय हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 20 धाव बनवायचे आहेत. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी आणि आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. बॅटची इनर एज होती, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. विकेट किपरने चांगली फिल्डिंग केली एस्टनच्या पाठीमागे. आलाय हा डॉट बॉल. पहिले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. पहिली इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये 15 बनवल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना 2 षटकांमध्ये 33 बनवल्यात. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. ची गरज. शिवाजी स्ट्राइक इनला आहेत. ऑन साइडला खेळतात. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि पाहावं लागेल दुसरी धाव देखील पूर्ण झाली. रुपेश आलेत बॅकअपसाठी. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे जाईल. 35. 35 धावांची पार्टनरशिप बनवली आहे शिवाजी आणि अक्षयने या इनिंगमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, मिसटायमिंग. झेलची शक्यता असेल. 2 फिल्डर आले. झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न होता आणि हा झेल झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे. धावसंख्या 36. 17 ची गरज आहे. 9 चेंडू घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा शैलीवरती आक्षेप घेतलाय. 3 धावा ॲड होतील पेनल्टीच्या आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 39. 10 चेंडू शिल्लक. 14 धावांची गरज आहे. नक्कीच ठाणेवाडीचे 3 गोलंदाज बॅन झाले होते आणि आतापर्यंत पिशवी या टीमचे 2 गोलंदाज बॅन झालेत. गोलंदाज आहेत नवीन. न्यू बॉलर रुपेश, विनोद. फ्री हिट आहे. लाईन नक्कीच चांगली आहे सांगत असताना. येथे हा डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक. 14 ची गरज. या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल नक्कीच सुरू आहे. पुन्हा एकदा बॅटच्या टोईनला हा चेंडू लागतोय. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40. बॅटची कडा आहे. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. लेझी अप्रोच आपण पाहिलाय आणि येतोय हा डॉट बॉल. 13 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या धावा 13 या मॅचमध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. लाईन चुकीची आहे सांगत असताना पंच मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो आहे. नक्कीच वाईट बॉल. 7 चेंडू शिल्लक. 12 ची गरज. 7-12चं हे समीकरण. 7-12ला भरपूर महत्त्व आहे आणि ते समीकरण आपण पाहतोय.
बीमर चेंडू, पंचांनी 9 चेंडू घोषित केला आहे. बॅटची गडा लागली आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 9+2 मिळतील चेंडूवरती. एकूण 3 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सात चेंडू 9ची गरज. फ्री हिट आहे. फुल टॉस आणि त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. स्टेट डाऊन दी ग्राउंड. षटकार आणि सामना खुला झालाय. 6 चेंडू शिल्लक. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी या टीमला. तीन धावांची गरज आहे. रुपेश येत आहेत नवीन गोलंदाज आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. 2 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 51 आहे. 51 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. स्कोर लेवल. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. फुलटॉस चेंडू आणि शिक्षक आहेत. झेल झालाय ड्रॉप आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी या टीमने. मॅन ऑफ द मॅच आहे अक्षय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.